हॅलो स्टुडंट्स, गुड मॉर्निंग. डेरिव्हेटिव्ह डिफरन्शिएशन चॅप्टर 12मधील आपण स्टार्ट केलेलं आहे. त्याच्यासाठी आपण फर्स्टला बेसिक ज्या 11मधल्या कन्सेप्ट आहेत त्या क्लिअर करूया आणि मगच त्यानंतर नेक्स्ट 12चा डिफरन्शिएशन चॅप्टर स्टार्ट करूया. ठीक आहे. ह्याच्यामध्ये आता तुम्हाला डिफरन्शिएशन फॉर्ममध्ये फर्स्ट डेफिनेशन झालेले आहे. 11th-12th लागणारे रूल्स कोणते आहेत, तर जे डेरिव्हेटिव्स तुमचे झालेले आहेत ते डेरिव्हेटिव्स तुम्हाला पाठ करायचे आहेत. कोणते कोणते डेरिव्हेटिव्ज आहेत, तर साईनचा डेरिव्हेटिव्ह कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस साईन, टॅन सेक्स स्क्वेअर एक्स असणार आहे सगळीकडे. ठीक आहे. त्यानंतर कॉट मायनस कोसेक्स स्क्वेअर, सेक एक्स इंटू टॅन एक्स अँड कोसेक मायनस कोसेक एक्स इंटू कॉट एक्स. हे ट्रिग्नोमॅट्रिक डेरिव्हेटिव्ज आहेत. साईनचा कॉस लक्षात ठेवा, कॉसचा मायनस साईन, टॅन सेक स्क्वेअर, कॉट मायनस कोसेक स्क्वेअर, सेक एक्स इंटू टॅन एक्स, कोसेक एक्स मायनस कोसेक एक्स इंटू कॉट एक्स, कोसेक एक्स इंटू काय आहे कॉट एक्स. हे ट्रिग्नोमॅट्रिकचे डेरिव्हेटिव्ह आहेत. त्यानंतर नेक्स्टला आपले आणखीन कोणते, एक्स रेस टू एनचा म्हणजे जे पॉवर असतात, एक्स स्क्वेअर, एक्स क्यूब, एक्स रेस टू पॉवर 5 असे जे इंडेक्स फॉर्ममध्ये दिलेले असतात त्यांची डेरिव्हेटिव्ज फाईंड करण्यासाठी हा रूल यूज करायचा आहे. तर एक्स रेस टू एनचा डेरिव्हेटिव्ह एन इंटू एक्स रेस टू एन मायनस 1. त्यानंतर ए रेस टू एक्स, ए मीन्स एक हा रिअल नंबर आहे. एच्या ऐवजी तुम्हाला 3 रेस टू एक्स, 4 रेस टू एक्स किंवा कोणताही दुसरा व्हेरिएबल देतील. त्यावेळी रेस टूला एक्स आला, एच्या ऐवजी कोणतंही तुम्हाला व्हॅल्यूज रिअल नंबर्स देतील, त्यावेळी हा रूल यूज करायचा आहे. एच्याऐवजी जी व्हॅल्यू असेल, जो व्हेरिएबल असेल त्याच्याऐवजी डेरिव्हेटिव्ह फाईंड करताना जे दिलेलं आहे ते रेस टू एक्स इंटू काय लॉग जी व्हॅल्यू आहे ती. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्टला आणखीन कोणता आपल्याला डेरिव्हेटिव्ह फाईंड करायचा आहे, ई रेस टू एक्सचा नेहमी ई रेस टू एक्सच असतो, ई चेंज होत नाही आहे. त्यानंतर नेक्स्ट आणखीन डेरिव्हेटिव्ह झालेला आहे आपला रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/2 रूट एक्स. हा आता कसा फाईंड केलेला, तर एक्सपोनेन्शियल फॉर्मनुसारच, म्हणजे रूट एक्स मीन्स एक्स रेस टू 1/2. ठीक आहे. एक्स रेस टू 1/2 जे एक्स रेस टू एनचा फॉर्म्युला यूज करूनच ते सिम्प्लिफाय केलेलं आहे. मग ओनली एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 आणि कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0. कॉन्स्टंट मीन्स दिलेल्या एक्झाम्पलमध्ये जर एक्स म्हणजे फॉर एक्झाम्पल, आता हे एक्झाम्पल आहे तुमचं एक्स स्क्वेअर प्लस 3a असं एक्झाम्पल आहे. ठीक आहे. वाय इज इक्वल टू हे एक्झाम्पल दिलेलं आहे आणि डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्सनं सांगितलं आहे. ज्या व्हेरिएबलनं फाईंड करा, एक्सनं सांगितलं आहे ना, ज्या व्हेरिएबलनं फाईंड करायचं आहे त्याच्यानुसार डेरिव्हेटिव्ज फाईंड करा. वायचं काय होणार, dy/dx विथ रिस्पेक्ट टू एक्सनं सांगितलं आहे. इथं एक्सच्या ऐवजी जर ए असता तर वायचा डेरिव्हेटिव्ह काय आला असता, dy/da आला असता. ठीक आहे. पण आपल्याला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्सनं सांगितलेलं आहे, त्यानुसार आपण तो रूल यूज करून सिम्प्लिफाय करणार आहे. ठीक आहे. मग आता याच्यामध्ये काय केलं आपण, डिफरन्शिएट करताना एक्स स्क्वेअर मीन्स एक्स रेस टू एनचा काय एन इंटू एक्स रेस टू एन मायनस 1. मग एक्स स्क्वेअरचा काय येईल, 2 इंटू एक्स रेस टू 2 मायनस 1. सिम्प्लिफाय केलं तर 2x. मग एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x गेला. प्लस याच्यामध्ये बघितलं तर एखाद्या एक्स व्हेरिएबलला जर कॉन्स्टंट व्हॅल्यू मल्टिप्लाय असेल तर ते आहे तशीच लिहायचे आहेत. पण याच्यामध्ये बघितलं तर एक्स व्हेरिएबल नाहीच आहे, या व्हॅल्यूमध्ये एक्स व्हेरिएबल नाहीच आहे. ज्यावेळी एक्स व्हेरिएबल ज्याने डिफरन्शिएट सांगितलेला आहे
त्यावेळेस तो व्हेरिएबल जर त्या फंक्शनमध्ये नसेल तर तो कॉन्स्टंट झालेला आहे आणि कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह तुमचा काय असणार आहे 0. ठीक आहे. जर डिफरन्शिएट एनं सांगितलं असता, एनं डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू ए, तर हा कॉन्स्टंट झाला असता आणि याचा डेरिव्हेटिव्ह डायरेक्ट 0 लिहिला असता आणि याचा डेरिव्हेटिव्ह फाइंड केला असता. जसं एक्सचा फाइंड करताय तसं 3 हा आहे तसाच आणि एचा म्हणजे ओन्ली एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय आहे 1 आहे, तसाच एचा डेरिव्हेटिव्ह काय येणार 1. जर डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एनं सांगितलं असेल तर आता आपल्याला इथं डिफरन्शिएट कशानं सांगितलेलं आहे, एक्सनं सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे एक्स व्हेरिएबल जिथं ज्या व्हॅल्यूमध्ये एक्स व्हेरिएबल असेल त्याच व्हॅल्यूंचा फक्त डेरिव्हेटिव्ह मिळेल, जे डेरिव्हेटिव्ह आपले झालेले आहेत त्यानुसार. आणि जर एक्स व्हेरिएबल नसेल तर ती व्हॅल्यू तुमची काय असणार आहे, कॉन्स्टंटच असणार आहे. ठीक आहे. मग आता इथं सांगितलं तुम्हाला फाइंड आउट रूट एचा डेरिव्हेटिव्ह फाइंड करा विथ रिस्पेक्ट टू एक्सनं. तर तुम्ही रूट एचा डेरिव्हेटिव्ह काय सांगणार, रूट एचा डेरिव्हेटिव्ह 1/2 रूट ए. दिस इज ए नॉट पॉसिबल. विथ रिस्पेक्ट टू एक्सनं डेरिव्हेटिव्ह फाइंड करायला सांगितलं आहे. मग रूट एचा डेरिव्हेटिव्ह एक्स नाही आहे, त्याच्यामुळे हा काय झाला तुमचा कॉन्स्टंट आणि कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह काय झाला 0. ठीक आहे. आता सांगितला लॉग 5चा डेरिव्हेटिव्ह फाइंड करा. लॉग 5 तर तुम्ही काय म्हणणार 1/5. दिस इज रॉंग. जसा लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/x आहे तसाच तुम्ही लॉग 5चा डेरिव्हेटिव्ह काय सांगणार 1/5. दिस इज रॉंग. कारण एक्स व्हेरिएबल नाही आहे त्याच्यामुळं एक्स व्हेरिएबल नसल्यामुळे तो फंक्शन तुमचा काय झालेला आहे, कॉन्स्टंट झालेला आहे आणि कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह काय आहे तुमचा 0. ठीक आहे. नेक्स्ट अशा टाईपमध्ये हे तुमचे डेरिव्हेटिव्ज रूल आहेत. डेरिव्हेटिव्हच्या ज्या टिप्स आहेत ते बघा व्यवस्थित. ते यूज करून आपल्याला एक्झाम्पल सॉल्व करायचे आहेत. आता हे सिम्पल एक्झाम्पल कसे सॉल्व करायचे लक्षात आले तुमच्या. नेक्स्ट पॉईंट आपला ते डेरिव्हेटिव्ज झाले, त्याच्यावरून ते डेरिव्हेटिव्ज कसे फाइंड करायचे हे लक्षात आले. त्यानंतर आहे रूल्स लक्षात ठेवा. पहिला रूल आहे y=u+v. असं एक्झाम्पल u+v अशा फॉर्ममध्ये असेल एक्झाम्पल. म्हणजे y=sin x परत लिहिते. पहिली आहे पॉईंट y=u+v अशा फॉर्ममध्ये एक्झाम्पल असतील. म्हणजेच फॉर एक्झाम्पल y=u मीन्स साइन एक्स घेतला अँड v मीन्स लॉग एक्स घेतला. अशा फॉर्ममध्ये ॲडिशन फॉर्ममध्ये असतील एक्झाम्पल. तर काय डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हटल्यानंतर काय सांगितलं आहे त्यांनी रूल, तर डायरेक्ट y इकडे dy/dx होईल आणि इथं ह्या दोन्हींचे सेपरेट डेरिव्हेटिव्ह यूचा सेपरेट अँड प्लस व्हीचा सेपरेट. म्हणजे हे जे एक्झाम्पल दिलेलं आहे याच्यामध्ये याचा सेपरेट डेरिव्हेटिव्ह फाइंड करा आणि याचा सेपरेट. ॲडिशन सबस्ट्रॅक्शन असेल तर प्रत्येकाचा फक्त सेपरेट डेरिव्हेटिव्ह फाइंड करत जायचं आहे. म्हणजे y dy/dx इथं साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येणार कॉस एक्स आणि हा प्लस आहे तसा आणि लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/x. हा पहिला रूल आहे ॲडिशन सबस्ट्रॅक्शनमध्ये जसे एक्झाम्पल दिलेले आहेत त्यानुसार सॉल्व. आता सपोज दॅट एक्झाम्पल दिलं y मगाचंच एक्झाम्पल आपण बघूया. x² + 3 ॲडिशन फॉर्ममध्ये आहे पण हे x² डेरिव्हेटिव्ह मिळतो आहे पण 3a डेरिव्हेटिव्ह फाइंड करता येत नाही कारण ती व्हॅल्यू कॉन्स्टंट आहे. आपल्याला डिफरन्शिएट करायचं आहे विथ रिस्पेक्ट टू एक्सनं. म्हणजे ॲडिशन फॉर्म आहे पण फक्त इथं x² डेरिव्हेटिव्ह मिळेल. याचा पण डेरिव्हेटिव्ह म्हणायचा आहे पण डेरिव्हेटिव्ह फाइंड करताना त्याचा आन्सर काय येणार आहे तुमचं 0. ओके. नेक्स्ट रूल आहे सेकंड सबस्ट्रॅक्शन. जसं ॲडिशन झालं तसंच सबस्ट्रॅक्शनमध्ये पण y=u - v दोन फंक्शनचे सेपरेट दिलेले असतील ॲडिशन सबस्ट्रॅक्शन फॉर्ममध्ये तर त्याचे सेपरेट फक्त काय घ्यायचे डेरिव्हेटिव्ह. म्हणजे डेरिव्हेटिव्ह काय ना dy/dx इथं du/dx आणि मायनस इथं dv/dx अशा फॉर्ममध्ये. लक्षात आलं. म्हणजेच ॲडिशन आणि सबस्ट्रॅक्शनचा रूल सेम आहे फक्त सेपरेट डेरिव्हेटिव्ह फाइंड करत जायचे आहेत. आता इथं मल्टिप्लिकेशनचा रूल जरा असा लक्षात ठेवायला लागणार. मल्टिप्लिकेशन आणि डिवाइड ज्यावेळी
वाय इज इक्वल टू ज्यावेळेस दोन डेरिव्हेटिव्ज मल्टिप्लाय असतील यू इंटू व्ही त्यावेळी फॉर्म्युला आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. पहिल्यांदा फॉर्म्युला यूज करायचा आहे आणि ज्या फंक्शन पुढे डेरिव्हेटिव्ह सांगितलेला आहे त्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा आहे. तर यू इंटू व्हीचा डेरिव्हेटिव्ह फाइंड करण्यासाठी काय करायचं आहे, इकडं परत लिहिते, वाय इज इक्वल टू यू इंटू व्हीचा डेरिव्हेटिव्ह फाइंड करण्यासाठी डिफरन्शिएट केला तर डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू काय येणार तुमचा, फर्स्ट यू आहे तसा व्हीचा डेरिव्हेटिव्ह प्लस व्ही आहे तसा यूचा डेरिव्हेटिव्ह. लक्षात आलं, पहिला हा रूल यूज करायचा आणि मग ज्याच्या पुढे डेरिव्हेटिव्ह सांगितलं आहे तो डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा. म्हणजे फॉर एक्झाम्पल वाय इज इक्वल टू मगाचंच एक्झाम्पल साइन एक्स ॲडिशनच्या ऐवजी मल्टिप्लिकेशन दिला. साइन एक्सचा पण डेरिव्हेटिव्ह मिळतो, लॉग एक्सचा पण ते मल्टिप्लाय आहेत म्हणजे या फॉर्ममध्ये आहेत यू इंटू व्हीच्या. म्हणून मग पहिल्यांदा रूल यूज करायचा, डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू यू आहे तसा म्हणजे साइन एक्स आहे तसा डेरिव्हेटिव्ह कशाचा असं लिहायचं पहिल्यांदा लॉग एक्सचा प्लस लॉग एक्स आहे तसं डेरिव्हेटिव्ह कशाचा साइन एक्सचा. हे लिहिलात. हे लिहून झाल्यानंतर आता ज्याच्या पुढे डेरिव्हेटिव्ह सांगितलं आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह फाइंड करा. आता याच्या पुढे डेरिव्हेटिव्ह सांगितलं आहे याचा डेरिव्हेटिव्ह फाइंड करा, याच्या पुढे डेरिव्हेटिव्ह सांगितलं आहे याचा डेरिव्हेटिव्ह फाइंड करा. हा साइन एक्स आहे तसंच लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येईल 1/x प्लस लॉग एक्स आहे तसंच साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येईल कॉस एक्स. म्हणजे हे आन्सर येईल. हे आहे यू इंटू व्हीचा रूल. त्याच्यानुसार त्याचे काय करायचे आहेत एक्झाम्पल सॉल्व करायचे. ठीक आहे. नेक्स्ट शेवटचा पॉईंट आहे यू अपॉन व्ही. वाय इज इक्वल टू यू अपॉन व्ही अशा फॉर्ममध्ये एक्झाम्पल असतील तर डिफरन्शिएट करताना डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू फॉर्म्युला आहे. फॉर्म्युला काय लक्षात ठेवायचं आहे तर डिवायडमध्ये जी व्हॅल्यू आहे त्याचा काय होईल स्क्वेअर. डिवाइडमधली व्हॅल्यू वरती आहे तशीच न्यूमरेटरचा डेरिव्हेटिव्ह मायनस न्यूमरेटर आहे तसा डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह. हा पहिल्यांदा फॉर्म्युला यूज करायचा आणि मगच ते एक्झाम्पल सॉल्व करायचं. एक्झाम्पल तेच घेऊया आपण. वाय इज इक्वल टू साइन एक्स अपॉन लॉग एक्स अशा फॉर्ममध्ये दिलं एक्झाम्पल तर याचा पण डेरिव्हेटिव्ह मिळतो याचा पण डेरिव्हेटिव्ह आणि ते दिलेले फॉर्म कोणत्या आहे यू अपॉन व्हीच्या फॉर्ममध्ये. मग तसा पहिल्यांदा रूल यूज करून घ्यायचा डी वाय बाय डी एक्स डिफरन्शिएटचा फॉर्म्युला यूज करायचा आहे. काय आहे हा फॉर्म्युला यूज करायचा आहे काय डिवाइडमध्ये जी व्हॅल्यू दिलेली आहे त्याचा स्क्वेअर. ठीक आहे. नेक्स्ट डिवाइडमधली व्हॅल्यू वरती आहे तशी डेरिव्हेटिव्ह कशाचा साइन एक्सचा मायनस साइन एक्स आहे तसा डेरिव्हेटिव्ह कशाचा लॉग एक्सचा. ठीक आहे. हा रूल फर्स्टला यूज करून घेतला आपण. आता ज्या फंक्शन पुढे डेरिव्हेटिव्ह सांगितलं आहे त्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह फाइंड करा. ठीक आहे. लॉग एक्स आहे तसं कशाचा डेरिव्हेटिव्ह साइन एक्सचा सांगितला आहे साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स मायनस साइन एक्स आहे तसंच लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/x आणि डिवाइडमधली ही व्हॅल्यू आहे तशीच. ओके. अशा टाईपनुसार ते सॉल्व करायचं. रूल यूज करायचे पहिल्यांदा अशा फॉर्ममध्ये एक्झाम्पल असतील तर आणि मग नेक्स्टला सिम्प्लिफाय करायचं. ठीक आहे. मग हेच रूल्स यूज करून काही छोटे एक्झाम्पल मी इथं सांगितलेले आहेत. हे एक्झाम्पल्स बघा. त्यानंतर मग आपण पुढचा 12चा जो पॉईंट आहे तो स्टार्ट करूयात. आता इथं बघितलात फर्स्ट एक्झाम्पलमध्ये तर फर्स्ट एक्झाम्पलमध्ये वाय इज इक्वल टू रूट एक्स प्लस टॅन एक्स मायनस एक्स रेज टू 5 हे दिलेलं आहे आणि त्या डिफरन्शिएट करायला सांगितलेलं आहे. मग इथं बघितलं तर ॲडिशन सबस्ट्रॅक्शन फॉर्म दिलेला आहे. इथं मल्टिप्लिकेशन वगैरे काही नाही. याचा सेपरेट मिळतो आपल्याला याचा सेपरेट आणि याचा सेपरेट. फक्त डिफरन्शिएट मला लिहिताना कसं लिहायचं आहे बघा. डिफरन्शिएट डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू
याच्यामध्ये याचा सेपरेट डेरिव्हेटिव्ह घेतला तर डी बाय डी एक्स रूट एक्स या फंक्शनचा प्रत्येकाचा सेपरेट डेरिव्हेटिव्ह मी घेतलेला आहे. असं लिहिताना लिहायचं आहे स्टेप वाईज, तरच मार्क्स मिळाले जातील. मग आता याच्यामध्ये रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/2 रूट एक्स लिहिला, टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह सेक्स स्क्वेअर एक्स आणि एक्स रेस टू 5चा डेरिव्हेटिव्ह कोणत्या रूलनुसार फाईंड केला, एक्स रेस टू एनच्या काय एन इंटू एक्स रेस टू n-1 तो रूल यूज केला तर 5 एक्स रेस टू 5-1 असा मिळेल, म्हणजेच 5 एक्स रेस टू 4 अशा फॉर्ममध्ये मिळेल. नेक्स्ट सेकंड एक्झाम्पल बघितला तर वाय इज इक्वल टू लॉग एक्स मायनस कोसेक एक्स प्लस 5 रेस टू एक्स मायनस 3/x रेस टू 3/2 याचे डेरिव्हेटिव्ह. याच्यामध्ये पण ॲडिशन सबट्रॅक्शन फॉर्मच आहे, मल्टिप्लिकेशन वगैरे काही नाही आहे. प्रत्येक फंक्शन सेपरेट आहे, प्रत्येकाचा सेपरेट डेरिव्हेटिव्ह मिळू शकतो आणि मध्ये त्यांच्या ॲडिशन सबट्रॅक्शन सिम्बॉल आहे. मग प्रत्येकाचा सेपरेट डेरिव्हेटिव्ह फॉर्ममध्ये ते लिहा, डिफरन्शिएट करा, इथं केलेलं आहे. त्यानंतर त्याचे डेरिव्हेटिव्ह फाइंड करा. लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह इथं लिहिलेला आहे 1/x मायनस हा आहे तसाच. नेक्स्ट कोसेक एक्सचा मायनस कोसेक एक्स इंटू कॉट एक्स प्लस 5 रेस टू एक्स म्हणजेच कोणता ए रेस टू एक्सचा जो आहे तो ए रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय आहे ए रेस टू एक्स इंटू लॉग ए, त्या रूलनुसार 5 रेस टू एक्स इंटू लॉग 5. त्यानंतर नेक्स्टला 3/x रेस टू 3/2चा डेरिव्हेटिव्ह कसा फाइंड केला जातो, तर आपल्याला डिवाइडमध्ये एक्स आणि त्याचा इंडेक्स असेल तर तो रूल झालेला नाही, म्हणून डिवाइडचा जो आहे म्हणजेच 1/x² डिवाइडला असेल आणि याचा डेरिव्हेटिव्ह फाइंड करता येत नसेल तर याचं काय करायचं आहे आपल्याला 1/x² कन्वर्ट एक्स रेस टू एनच्या फॉर्ममध्ये करताना कसा येणार एक्स रेस टू -2 याचं डिवाइडचं न्यूमरेटरमध्ये कन्वर्ट केलं एक्स रेस टू -2 मिळालं. ठीक आहे, मग एक्स रेस टू -2चा डेरिव्हेटिव्हसाठी कोणता रूल यूज करणार एक्स रेस टू एनचा. तसंच इथं एक्स रेस टू 3/2चं कन्वर्ट एक्स रेस टू -3/2मध्ये केलेलं आहे आणि मग एक्स रेस टू एनचा फॉर्म्युला यूज करून एन इंटू एक्स रेस टू n-1 हा फॉर्म्युला यूज करून त्याचा इथे हा डेरिव्हेटिव्ह फाइंड केलेला आहे. ठीक आहे, अशा पद्धतीनं व्यवस्थित बघा कसे डेरिव्हेटिव्ह फाइंड केलेले. त्यानंतर थर्ड एक्झाम्पल बघा, y इज इक्वल टू x³ लॉग एक्स x³ इंटू लॉग एक्स आहे. मल्टिप्लिकेशन रूल आलेला आहे. इथं x³ सेपरेट डेरिव्हेटिव्ह फाइंड करू शकताय, लॉग एक्सचा सेपरेट डेरिव्हेटिव्ह आणि ते म्हणजे मल्टिप्लाय आहेत म्हणजे u इंटू व्हीच्या फॉर्ममध्ये आहेत, म्हणून u इंटू व्हीचा रूल तुम्हाला पहिल्यांदा इथं यूज करावा लागणार आहे. मग डिफरन्शिएट केल्यानंतर बघा dy/dx इज इक्वल टू u इंटू व्हीचा रूल फर्स्ट आहे तसा सेकंडचा डेरिव्हेटिव्ह प्लस सेकंड आहे तसं फर्स्टचा डेरिव्हेटिव्ह रूल यूज केला. नेक्स्टला मग त्या रूल पुढं ज्या फंक्शन पुढं डेरिव्हेटिव्ह सांगितलेला आहे त्या फंक्शन पुढे डेरिव्हेटिव्ह फाइंड करा. x³ इंटू लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/x प्लस लॉग एक्स आहे तसा x³ डेरिव्हेटिव्ह 3x². ठीक आहे, या मेथडनं आपण फाइंड केला x³ डेरिव्हेटिव्ह 3x² आणि हे जे आन्सर फाइंड केलेले आहेत हे कॅल्क्युलेट करा आणि लास्टला आन्सर जे मिळेल ते तुमचं काय असणार आहे dy/dx. मेथड सोप्या आहेत, 11चंच बेसिक आहे हे सगळं. नेक्स्टला मी हे एक्झाम्पल समजले तुम्हाला की डेरिव्हेटिव्ह सगळा पुढचा जो आहे 12चा तो पण सहज समजेल तुम्हाला. ठीक आहे, नेक्स्टला बघा y इज इक्वल टू एक्झाम्पल दिलेला आहे x² + 2 ब्रॅकेट स्क्वेअर इंटू साइन एक्स, म्हणजे ही एक पूर्ण व्हॅल्यू आहे आणि ही एक व्हॅल्यू आहे. ह्या दोन्हींचं सेपरेट डेरिव्हेटिव्ह मिळू शकतात, म्हणून याच्यासाठी आपल्याला परत आणखीन u इंटू व्हीचा रूल यूज करावा लागेल कारण ते मल्टिप्लाय फॉर्ममध्ये. मग तो रूल इथं यूज केलेला आहे डिफरन्शिएट केल्यावर. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स dy/dx इज इक्वल टू फर्स्ट आहे तसा सेकंडचा डेरिव्हेटिव्ह, सेकंड आहे तसं फर्स्टचा डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे, या पद्धतीनं सिम्प्लिफाय केलेलं आहे. त्यानंतर मग x² प्लस हे आहे तसंच लिहिलेलं आहे. ज्याचा डेरिव्हेटिव्ह सांगितलं आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह फाइंड केलेला आहे. इथं साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह सांगितला आहे, हा साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह फाइंड केलेला आहे. हा इथं साइन एक्स आहे तसा साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स लिहिलेला आहे, हा साइन एक्स आहे तसाच लिहिलेला आहे. ठीक आहे, आता याचा डेरिव्हेटिव्ह सांगितला आहे, याचा डेरिव्हेटिव्ह डायरेक्ट फाइंड करता येत नाही आहे कारण ब्रॅकेटचा स्क्वेअर दिलेला आहे, म्हणून पहिल्यांदा ब्रॅकेट सिम्प्लिफाय करून घेतला. a + b ब्रॅकेट स्क्वेअर फॉर्म्युला यूज केल्यानंतर मग इथं तुम्हाला ती व्हॅल्यू मिळालेली आहे आणि मग त्याचा आता याच्यामध्ये बघितला तर प्रत्येकाचा सेपरेट डेरिव्हेटिव्ह तुम्ही घेऊ शकताय. x⁴चा डेरिव्हेटिव्ह 4 इंटू x³ खाली दिलेला आहे. त्यानंतर 4 आहे तसा x² चा डेरिव्हेटिव्ह 2x प्लस
4चा डेरिव्हेटिव्ह परत कॉन्स्टंट आहे, त्याचा डेरिव्हेटिव्ह 0. ते सिम्प्लिफाय करून काय आन्सर मिळालेला आहे बघा. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. y इज इक्वल टू एक्स स्क्वेअर रूट एक्स आणि एक्स प्लस पण दिलेला आहे. म्हणजेच प्लस म्हटल्यानंतर याचा सेपरेट डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे. मग हे सेपरेट डेरिव्हेटिव्ह घेताना हा रूल बघितला तर इथं तुम्ही काय करणार, परत एक्स स्क्वेअरचा मिळतो आहे आणि रूट एक्सचा मिळतो आहे म्हणून u×v फॉर्म्युला यूज करणार. तर हे रॉंग आहे, कारण याच्यामध्ये बघितला तर एक्स सेम आहेत. त्याच्यामुळे जर एक्स स्क्वेअर रूट एक्स मीन्स x^√x=x^1/2. मग यांचे बेस सारखे येतात आणि ते मल्टिप्लाय आहेत म्हणून इंडेक्सचं काय होतं, ॲडिशन. म्हणून तो रूल यूज करून इथे हे सिम्प्लिफाय केलेलं आहे बघा. हीच व्हॅल्यू x^√x म्हणजेच काय आहे 5/2. ठीक आहे. मग हे सिम्प्लिफाय करून हे मिळतं तुम्हाला इक्वेशन आणि मग त्याच्यामध्ये म्हणजे u×vचा न फॉर्म्युला यूज करता इथं हे आन्सर तुम्हाला मिळेल आणि त्याच्यावरून मग डायरेक्ट त्याचा डेरिव्हेटिव्ह मिळेल. मग याचा डेरिव्हेटिव्ह रूल झाला आणि याच्यामध्ये बघितला तर x⁴ इंटू लॉग एक्स आहे. मग x⁴ इंटू लॉग एक्स म्हणजे इथं x⁴ वेगळा मिळतो डेरिव्हेटिव्ह, लॉग एक्सचा वेगळा. म्हणजे ते मल्टिप्लाय आहेत. म्हणजेच तुम्हाला इथं u×vचा रूल काय करावा लागेल, यूज करावा लागेल. ठीक आहे. ते याचा डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा आहे आणि याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, u×vचा रूल यूज करायचा आहे. तो यूज केलेला आहे मी इथे सेपरेट आणि दोन्हींचे पण डेरिव्हेटिव्ह फाइंड करून लास्टला आन्सर फाइंड केलेला आहे. तो तुम्ही बघा. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट लास्टचं एक्झाम्पल आहे बघा. अशा फॉर्ममध्ये दिलेलं आहे हे लास्टचं एक्झाम्पल. म्हणजेच तुम्हाला इथं लिहिल्या तर लक्षात आलेलं असेल. पहिल्यांदा हे u/vचा रूल आहे. u/vचा म्हणजेच u/vचा रूल आहे म्हणून u/vचा इथं फॉर्म्युला मी यूज केलेला आहे. डिवाइडमध्ये जी व्हॅल्यू आहे त्याचा स्क्वेअर, डिवाइडमधली व्हॅल्यूवरती आहे तशी न्यूमरेटरचा डेरिव्हेटिव्ह मायनस न्यूमरेटर आहे तसा डिवाइडचा डेरिव्हेटिव्ह. हा पहिल्यांदा फॉर्म्युला यूज केलेला आहे. नेक्स्टला मग काय केलेलं आहे, हे पहिलं आहे तसंच आणि ज्याचा डेरिव्हेटिव्ह सांगितलेला आहे ते बघितलात तर x log x सांगितलं आहे. x log x म्हणजे एक्सचा पण मिळतो आणि लॉग एक्सचा म्हणजे हे दोन्ही परत मल्टिप्लाय आहेत. मग मल्टिप्लाय इथं रूल यूज केलेला आहे. ठीक आहे. मायनस ही व्हॅल्यू आहे तशी आणि याच्यासाठी काय ॲडिशन आहे, याचा सेपरेट घ्या, याचा सेपरेट घ्या. डिवाइडमधली व्हॅल्यू आहे तशी. अशी मेथड यूज करून काय केलेलं आहे, u/vचा रूल कुठे यूज करायचा आहे, u×vचा रूल कुठे यूज करायचा आहे, ॲडिशन कुठे यूज करायचं आहे, सबस्ट्रॅक्शन. ॲडिशन सबस्ट्रॅक्शन सोपं आहे. प्रत्येक फंक्शन वेगळे देणार आणि तिथं ॲडिशन सबस्ट्रॅक्शन करायचं आहे. त्यानंतर नेक्स्टला u×v म्हणजे मल्टिप्लाय फॉर्ममध्ये असतील तसे मल्टिप्लाय करत जायचं आहे. फॉर्म्युला पहिल्यांदा यूज करायचा आहे आणि त्यानंतर मग ज्याच्या पुढं ज्या फंक्शन पुढं तुम्हाला काय सांगितलेलं आहे, ज्या फंक्शन पुढे डेरिव्हेटिव्ह सांगितलेला आहे त्याचा फक्त डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा. आणि डिवाइडमध्ये पण तसंच पहिल्यांदा डिवाइडच्या फॉर्ममध्ये एक्झाम्पल असतील तर पहिला u/vचाच रूल यूज करायचा आहे आणि u/vचा रूल यूज करून मग त्याच्यामध्ये ज्याच्या फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह सांगितलेले आहेत त्या डेरिव्हेटिव्हसाठी व्यवस्थित मी जे काही सांगतो ते व्यवस्थित ऐकलात आणि ते नोट करून ठेवलात तर तुमच्या लक्षात येईल. एक्झाम्पल हे लास्टचं बघितलात तर याच्यामध्ये u/vचा रूल आहे. पहिला u/vचा रूल आपण यूज केलेला आहे आणि मग ज्याच्या पुढे डेरिव्हेटिव्ह सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये पण डेरिव्हेटिव्ह काढण्यासाठी जे दिलेलं फंक्शन आहे त्याच्यामध्ये पण u×vचा रूल, u/vचा पहिला रूल यूज केला, त्याच्यानंतर u×vचा रूल यूज केलेला आणि मग u×vचा रूल यूज करून ज्याच्या पुढे डेरिव्हेटिव्ह सांगितलेला आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह खाली फाइंड करा. ठीक आहे. अशा पद्धतीने हे रूल्स यूज करून एक्झाम्पल सॉल्व करायचे आहेत आणि हेच सगळे डेरिव्हेटिव्ह जे आहेत ते यूज करून हे ॲडिशन रूल्स, सबस्ट्रॅक्शन रूल्स, मल्टिप्लिकेशन रूल्स जे आहेत ते यूज करून हे सर्व यूज करून आपल्याला काय करायचे आहेत, पुढचे जे मेथड्स आहेत ते आपल्याला सिम्प्लिफाय करायचे. ठीक आहे. 11चा पॉईंट इथे आपला कंप्लीट झालेला आहे. हे सगळं आपल्या वहीमध्ये नोट करून ठेवा तरच तुम्हाला बेसिक क्लिअर होईल आणि बेसिक क्लिअर झालं तर 12चं तुम्हाला लगेच समजेल. 12चं सोपं आहे. अशाच मेथड्स आहेत, त्या मेथड्सने फक्त डेरिव्हेटिव्ह्ज फाइंड करायचे. ठीक आहे. 12चे आपण नेक्स्ट लेक्चरला स्टार्ट करणार आहोत. ओके. थँक्यू.